गाईज, तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत फिरायला जायला. कुठे चाललेलो आहोत ते तुम्हाला कळेलच. आणि निघालो घरून. आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत. म्हणजे सकाळी सकाळी घरात चहा बनवला नाही, चहा घेतो आणि निघतोय. आता आमचं झालं घेऊन, पण इकडे श्रीव अजून बाकी आहे. आणि श्रीवला आम्ही आंघोळ घातली नाही, श्रीवला आणि सारंगला, कारण ते दोघे पण झोपलेले होते. तसंच उचलून घेतलंय त्यांना. अजून तर सारंग झोपलेलाच आहे. चल आता डायरेक्ट गेल्यानंतर भेटतो. आईस्क्रीम खाऊन घ्या चला. आमच्या लगेच पोट राहिलं दुखायचं. हो ना, तुम्हाला आईस्क्रीमची भूक लागली होती. बाबा हो आहे ना इकडे. परीचं पोट राहिलं का आता? परीचं पोट राहिलं. लगेच आईस्क्रीम भेटली ना परीला. मला द्या. तू तो फोड ना दुसरी. कुठे फिरायला चालले? घरी चालले. कुणाच्या घरी? स्नेहल मामाच्या घरी चालले. कुठे स्नेहल मामाच्या घरी? गाईस, तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत. जरा फ्रेश करायचं होतं परीला आणि सारंगला. दोघांना आम्ही तसंच उचलून आणलेलं होतं, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. आणि आता मस्त ते फ्रेश झाले. तर वीरला थोडासा त्रास झाला गाडीमध्ये. त्याला कधीच त्रास होत नाही, पण ह्यावेळेस कसं झालं काय माहीत, पण तो लगेच फ्रेश झाला. आणि बघा आता इकडे फिरतात ते. वातावरण एवढं सुंदर झालं आहे ना, म्हणजे पाऊस पडला आहे आणि पूर्ण ना झाडात असे हिरवे हिरवे झालेत. त्याच्यामुळे ना खूप भारी वाटते. आणि इकडे डोंगरावरचा आहे ना व्ह्यू दाखवते मी तुम्हाला एकदा. वरती बघा कसे ढग आहेत ना, हे याला टेकलेत डोंगरावर. असं वाटतंय पूर्ण, म्हणजे तिथे गेल्यानंतर ते धुकं दिसत असेल, पण असं आता ढग असे पळताना दिसतात. असं येताना ना खूप छान होतं. आणि इथे आम्ही थांबलोय. म्हटलं चला थोडंसं थांबू, मुलांना पण छान मस्त फ्रेश करू. आणि इकडच्या साईडचा पण व्ह्यू बघा किती छान झालाय मस्त. ते ऊन नाही काही नाही अजिबात, आणि एकदम छान वाटते. आणि इकडे यांचं पण चाललंय ब्लॉग शूट करायचं काम. तर आम्ही इकडे का आलोय ते सांगा. तर स्नेहलचा आज बड्डे आहे, त्याचंच प्लॅनिंग केलेलं होतं. त्यामुळे आम्ही आज चाललेलो आहोत एका रिसॉर्टला. दिव्यागर बीचवरती जाणार आहोत. अजून लांबचा प्रवास बाकी आहे. आणि इकडे वीरचं काय चाललंय? वीर आता तुम्ही म्हणत असतील हे कुठे गेलेत, पण ते पण येतील. थांबा वीरू, लागेल बाळा, तसं नको. आणि हे आमचे किती क्यूट दिसतंय हे चिल्ले पिल्ले. हाय करा, हाय. खोला त्याला. वीर खोल. सो इथे आम्हाला भेटलेला आहे खेकडा. अरे मीच दगड काढला तो. चला घेऊन जाऊ आपण त्याला. तो काय करतोय? दगड घेतलाय आता. मस्त चाललंय. लपतोय बघा कसं लपतोय. काय ग श्रीव, काय हे श्रीव? दादा आले. तो ट्रिपचा खरा आनंद हा माणूस घेतो. डोंगर फिरून आले. करवंद सापडले का बाबा? करवंद. ये मजा. आता फ्रेश झाली हा परी. एक ना इकडे फॉरेनर फोटोग्राफर घेऊन आलोय. आणि इकडे ह्या दोन भावांचं ना फोटोशूट चाललंय. आणि हे इकडे आमचे चिल्ले पिल्ले खेळतात. ते तुम्हाला फॉरेनर बघायचंय का? हे बघा हे. आणि मी का म्हटले असेल सांगा बरं. ज्यांना कुणाला कळलंय ना त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. हे फॉरेनर काय आमचं. चला चलो आता मी पण यांच्या सोबत फोटो घेते.
नको, पण मला तुमच्या मागे मागेच उतरायचं होतं ना. मागे मागे तुमच्या मागे मागेच राहणार आहे मी, तुम्हाला सोडणारच नाहीये बाबा. चला. आता आम्ही ना इथे नाश्ता करायला थांबलोय मध्ये. सकाळी चहा घेतला होता, नाश्ता वगैरे काही केला नव्हता. कुठे आलो? वाव, वरती बघ ना, काही सुंदर दिसतंय. त्याला पिल्लू पण आहे ग. ए थांबा ना, छान व्हिडिओ किती कुठे गेले अजून? आला आला आला. ए वाव, थांबा ना. पुढे किती बघा ना. हे काय लई आहे पुढे बघ ते दाखवा, बटन दाखवा, खातं. दाखवा. वाव, हे कसं चालत आलं बघ पुढे. ते काय खातंय? ब्रेड दिला ना त्या स्नेहलने. ते दुसरं म्हणत होतं मला मला स्नेहल. खात राहते ना, टाकीत राहते कोणी कोणी त्यांचं. गाईस, तर आम्ही आता ना जेवण करायला इथे थांबलो आणि फॅमिली रेस्टॉरंट आहे तिथे. आणि टर्न घेता घेताना मला एक गोष्ट दिसली, इतकं भारी वाटलं, इतका आनंद झालाय ना. ते काय मी ते तुम्हाला दाखवते एकदा. हे बघ इकडे, वास काय भारी येतोय स्नेहल त्याचा. वाव, हे मी पहिल्यांदा बघितले असं समोरून ना, फणसाचं झाड. वाव, बापरे, एक नंबर. ते जवळ ते पिवळे झालेत ना नितीन दादा, ते पिकलेले आहेत. चलो. हा, करते करते. मला कंट्रोल नाही झालं ते दाखवायला, मी पहिलं ते दाखवलं. फणस फणस घ्या ना हिला. वा वा वा. एवढं छान वाटतंय ना, एवढं छान वाटतंय ना. ह्या झाडाखाली मी उभी आहे आणि असं बघायला भेटतंय. एक नंबर. कोकणात फिरायला येण्याची मजाच वेगळी असते. एवढं छान वाटतंय ना, मी शब्दात पण नाही सांगू शकत. मी पहिल्यांदा असं बघितलंय की झाडाला फणस आहे. म्हणजे माझा भाऊ आहे ना, तो आणि चुलत भाऊ, ते ना असे येऊन त्यांनी असे फोटो वगैरे काढलेले आहेत, व्हिडिओ काढलेले आहेत. त्यांना दोघांना पण ना असं कोकणात फिरायला खूप जास्त आवडतं. त्यांचे फोटो मी बघितलेले होते, पण हे फर्स्ट टाइम मी बघतीये समोरून. एक नंबर. चला, मी झाडाखालीच उभी राहिले, झाडाकडेच बघतीये केव्हाची. आता लागली आहे भूक खूप जास्त. वाजलेत 12 12:30. त्याच्यामुळे पहिलं जेवण करून घेतो. आणि वातावरण तर विचारूच नका, एवढं छान मस्त वातावरण. पूर्ण हिरवं झालंय. पाऊस तर इकडे आधीपासूनच स्टार्ट झाला असेल त्यामुळे. चला, आता आम्ही आता जेवण करतो, मग जातो रिसॉर्टला. इकडे तिन्ही मुलांची पण झोप झाली आहे. परी उठली आहे, सारंग पण उठलाय, वीर पण उठलाय. वीरला ह्यावेळेस जरा त्रास झाला गाडीमध्ये, कधीच नाही होता आणि त्याला फर्स्ट टाइम असा त्रास झालाय. इकडे छान मस्त आमचं जेवण आलेलं आहे, व्हेज थाळी. आता आम्ही बसलोय जेवायला. इकडे यांचं मिसळपाव खाऊन होत आलेला आहे आणि त्यानंतर आमची इकडे व्हेज थाळी आलेली आहे. वीरू, खाऊ नको बच्चा, तुला त्रास होणार बाळा. तू नंतर खा. तिथे गेला का, रूमवर गेला का, मग खा बिंदास खा, मी काहीच नाही म्हणणार. हां, सोबत घे आणि तिथे गेल्यानंतर खा. ओके. मला तर बिलकुल आवडत नाही मिसळ, बिलकुल. बाबू, तू माझ्यासोबत खाणार?
फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या रिसॉर्टला. हमारा लुक वाव. ए ते बघ वीर सर्वजण स्विमिंग करताय बघ. एक नंबर. वेलकम वेलकम. फायनली आम्ही पोचलेलो आहोत इथे रिसॉर्टला. वाजलेले आहेत 2. सकाळी निघलो होतो 7 वाजता. मध्ये मध्ये थांबत आलो कारण पोरं होते सोबत, त्यामुळे आणि नाश्ता जेवण वगैरे करत आलो. आणि इथे आल्यानंतर व्ह्यू एक नंबर आहे. खरंच कोकण बघण्यासारखं आहे. व्ह्यू तुम्ही बघू शकता इथे बाहेरचा. आणि हे गेलेले आहेत आतमध्ये. चलो. कोकम मस्त आहे. हा नाही एक गोष्ट ना, हे बघ ज्यूस आहे. कोकम आहे बाळा. अरे ज्यूस आहे, खूप छान आहे. मस्त. वेट पण कोणी पेत नाही. व्ह्यू बघायचा आहे का तुम्हाला? व्ह्यू मी आज फक्त तुम्हाला व्ह्यूज दाखवणार आहे, दुसरं काही दाखवणार नाही ह्या ब्लॉगमध्ये. वाव. आधी फ्रेश व्हायचं वीरा, नंतर आधी फ्रेश व्हा. चला हां चला. बाबांची झाली सुरुवात लगेच. बाबा आधी फ्रेश होऊ आपण, थोडा आराम करू मग. हां चला चलो. ये श्रीऊ खुश. हळू उतरा बाळा. चलो. मजा आली असते एकत्र मजा आली असते. हां गंमत. चला ना आपण रूम टूर देऊ. काय घे ना तरी. इकडचं देऊ ना आधी. बाबा कसं वाटतंय मग? एक नंबर. चला आपण दाखवू, रूम टूर देऊ. चला. ये ना इकडे. वाव मस्त. कबर्ड, बेड, टीव्ही, गरम परी परी तुला काहीतरी दाखवायचं चल ना. सोसायटी, टी बॅग, कॉफी, शुगर, कप, पाणी, कोकम सरबत. वेलकम ड्रिंक होती ही कोकम सरबत. इकडे घेऊन आलेत का? कोण आलं? परीने आणला का? इकडे छान मस्त बेड, वरती AC, फॅन, मुलं इकडे खेळतात ते. आणि इकडे बघा बाल्कनी व्ह्यू एक नंबर. आणि आता बाबा मस्त मजा घेणार आहे एकदम मस्त. बाबा फ्रेश हो. आणि बाहेरचा व्ह्यू असा आहे एकच नंबर. शरण जा बाबांकडे जा जा. हो हो सारंग. श्रेयू मला स्विमिंग फिरायला आलो. आत्ता आहे ना यांनी चेंज केले. आता मी चेंज करते आणि आम्ही जाणार आहोत पूलमध्ये लगेच. आल्या कुणालाच कंट्रोल झालेलं नाही, सर्वजण लगेच निघतात. चला आता मी चेंज करते आणि आता डायरेक्ट पूलमध्ये गेल्यानंतरच भेटेल.
पण कसं वाटतंय बाबा? सुख सुख. पण हे घेऊन आले सोबत तर सुख वाटतंय का? काय हे घेऊन आलेत तुम्ही सोबत, सुख वाटतंय का? तुम्ही नसते तर आणखीन सुख असतं. हो ना, स्वर्ग एकदम सुख मोकळे असतं. मोकळे झाले असते ना. स्वर्ग सुख. चलो. बरे पुढे नाही जायचं जास्त हा बच्चा. हळवा सारंगला तर लई आवडतं पाणी. वा. तुला काय फटकन घेतली? नाही नाही जर- शारंग. परे मम्माकडे बघ. आपले नाही. इथे नाही भेटत आहे का? ट्यूब नाही भेटत का? ट्यूब तुम्ही आणले का? अरे पाणी पिले पोरं. नाही नाही आपण पण उतरू ना. ए रेन डान्स. अजून आम्ही काही खाली उतरलंय नाही. मुलंच एन्जॉय करतात ते मस्त. त्यांचं होऊन देतो आणि मग खाली जातो. पण तिकडे बसून फोटो काढ. हा चलो. वा बाबा. अरे बापरे. काय वीरू वीरू असं नाही खेळायचं. दुसऱ्यांच्या अंगावर पाणी उडतं. गणपती बाप्पा बाबा आले बाबा आले. ये इकडे पाठीमागे हे सर्वजण मस्त एन्जॉय करत आहे. आम्ही अजून उतरलो नाही कारण यांची व्हिडिओ वगैरे काढायची होती. आता यांचं व्हिडिओ वगैरे काढून झालं की आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत. मोबाईल हातात ठेवून देणार आहोत. आता हातात अजिबात नाही घेणार. नक्का पाणी उडवत आहे. वीर बाहेर. चावी तर बघ टॉवेल खाली ठेवले दोन्ही पण. टॉवेल खाली. दादा देतोस का? दे ना. सारंग मागतो दे ना. दे बाबू. तू आता हाईट तू मोठा आहे ना. दादा दे ना. आण ना. अयो ना उडी तिला पोत येते का उडी मारायला. दादा दे ना. दे वीर. दे पटकन लगेच. नाही नाही थांब थांब. ये 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 ये. मला पोहता येत होतं पण आता परत नाही. चालू करा. चला करा. बाबा कधी येईल माझी ट्यूब? येणार आहे. गेलाय तो दादा आणायला. नाही कमरा एवढंच आहे. हा मग तेवढंच छातीपर्यंत. पर्यंत तर काय असतं होय? मारून की नको येऊ. मारून की लोटा लोटा लोटा. गार नाही जास्त. नाही गार नाही पाणी. काहीच नाही. ए वीर वीर मोबाईल इकडे. मोबाईल ओला होते तिकडे जा. अरे ये काहीच नाही होत. अरे
आले ना, मी सांगितलं ते घेऊन येणार आहे. आम्ही पोहतो ना. 1, 2, 3 स्टार्ट. माझं काय करायचं बरं होतंय. घे. मग आई किती जर असं नको, असं व्हायचं. आई आई किती दादा सारंग आपल्या तिघांचा एक फोटो काढूया. जा तिकडे जा. वाटायला पाहिजे तू किती डर तू हे बाई हे बघ, हे बघ, हे बघ. फोटो मध्ये जा आणि याच्यात काढा. थांब थांब थांब. स्वाती वर जाऊन मोबाईल ठेवून ये जरा. स्नेहल दे मोबाईल ठेवायचा आहे तुझा. चालू कर ना. ये ना का वरती. मस्त आराम चालू आहे इकडे. मस्त स्विमिंग पूलमध्ये जाऊन मजा करून आता इकडे मस्त फ्रेश झाले, सर्वांनी आंघोळ केलं आहेत आणि आता टी व्ही बघताय. हे वीर आणि परी टी व्ही बघते, हे बघताय मोबाईल. बाबांना घरी पण मोबाईल सुटत नाही आणि बाहेर आल्यावर पण सुटत नाही. आराम नाही करायचं का आता? मोबाईल ठेवून असतो यालाच आराम. आम्ही झोप म्हणजे आराम असतो आमचा. मजा आली खूप जास्त. रील्स वगैरे पण बनवल्या आम्ही आणि आलो रूममध्ये. मस्त फ्रेश झालो. आपलं काही सामान गाडीतच आहे, ते घेऊन यायचे बाबा. तेल पण ठीक आहे. आंबे घेऊन ये, आंबे. काय आंबे घेऊन ये, आंबे. हां मग परी काय म्हणते, चलो मी चहा बनवते. बाबा बनवणार, बाबा. मी 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 आता आम्ही इकडे चहा बनवते. वीरला खूप वेळेचा चहा प्यायचा होता. पिण्यापेक्षा त्याला करायची मजा वाटते, त्याच्यामुळे त्याला म्हटलं चल मग मी बनवू लागते तुला. दे बाबूकडे, दे बाबूकडे. दे इकडे, चल. आपण चालू झालं. आता आम्ही चहा बनवताय. आता पीठ वगैरे आणि त्यामध्ये साखर टाकते. आमचा ना खूप मोठा पचका झाला. तर केटलमध्ये सर्व काही टाकलं चहा बनवायला, पण ती केटलच चालत नाहीये. श्रो काय ओपन करते तू? काहीच नाही बच्चा त्यात. इकडे चल. चल आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आता थोडा वेळ आराम करतो, नंतर जाणार आहोत आम्ही बीचवर. चल काय म्हटलं तू? भूक लागली आहे. जेव्हा खायचं तेव्हा खात नाही, जेवण पोटभर केलं नाही. 2 वेळेस सांगितलं. आलं माझं बाळ, माझं बाळ आलं. चलो सारंग बोट जाईल रे. आता आम्ही आंबा पार्टी करणार आहोत. इकडे दाखवा आमचे आंबे कुठे गेले. ए स्नेल काप, कमी कापू नाही. बर्थडे गर्लचं काम सांगणार असं म्हणजे काय स्वाती पटायला पाहिजे तुला पण. बरं मी कापू का? कशाची? बोलायला. इथंच नाही डेकोरेशन. बाबा तुमचं काय चाललंय लहान बाळासारखं? बाबा खायला तयार होतं म्हणून. तिथं करायचं स्विमिंग पूल समोर. हो ना. 2 ऑप्शन. परी, परी इकडे ये, चल. ते लगेच पोरं मागं लागतील. तुम्हाला घेऊन जा. इकडे बाबा, इकडे चल. चल इथे थोड्या वेळाने जा. आता बोलले होते सर. बरं ये. आंबे खाऊन जा, आंबे. ये राऊंड, ये मला राऊंड लावून. चला बर्थडे गर्ल, मी पाहिजे आणणार. परी बर्थडे गर्लचे बर्थडे हसबंड. तो बघ, तो बघ. सगळं कसं कळलं त्याला लगेच.
कुठे आहे तो? एक नंबर. मस्त आहे ना. जास्त गोड नाही थोडा पण छान. मांसट आहे, पण टेस्ट ते perfect छान आहे. आहे. सारंग हे बघ. धरा बाबा. सारंगला देऊ ना. सारंग घे. मँगो तुला पण हे बघ हे बघ हे बघ. कुठे जायचो? थांब थोड्या वेळाने जाऊ आपण. बाबा घेता का? खाता का? हे बघ. त्याच्यामुळे मी वीरला म्हणत होतो नको वीर वीर त्याने दिलं दाखव. वीर इकडे वीर. मध्ये आता चल. धरा. हे पोरं मागे लागले. तुम्ही सगळे सोबत गेले असते ना. वीरू आधी खायचं चल. आला का? ये इथूनच ये चल. पटकन ये चल इकडं. तिकडनं नाही का? आला का आला? कधी येणार उद्या? त्याच्या मला अजून एकच खा. हम्म. नको जास्त मला पोटात ऑलरेडी गरम आहे ना. आंबे अजून गरम होईल. ठीक आहे. हा हा हा. काय झालं श्रीओ? तुला जायचंय? थांब ना बाळा. आपण सगळे जाऊया. तिच्या बाजूला असं हे केलं ये आणि असं पहिल्यांदा पकडून बसलाय तो. शालम एकटा स्वतः. पली. हा ना, सोडलं तर डायरेक्ट खाली पडेल. वीर कुठे? वीर परी छान दिसतोय ड्रेस. छान दिसते ना. दादा. कोणी शत्रू आक्रमण करतो का ते बघतो. कसं आहे मग विषय चला भाऊचा विषय थोड्या वेळ आराम केला मस्त. आता सर्वजण रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही थोड्या वेळाने स्नेहलचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तर इकडे थोडेसे रील्स वगैरे शूट करतोय. त्यानंतर आम्हाला द्यायची आहे डिनरची ऑर्डर. वीरू काय करतोय बच्चा? वीर गेम खेळतोय. परीला पण खेळायचंय. आणि आत्ता आम्ही दोघींनी घातलेले आहेत वन पीस. हो ना. संध्याकाळचं वातावरण झालंय, एकदम छान वाटतंय. आम्हाला जायचं होतं आता बीचवर, पण कॅन्सल झालं कारण खूप जास्त उशीर झाला. म्हटलं सकाळीच जाऊ. वीर कुठे पळाला? काय तिथे? माझ्या शालमच्या हातात नारळ आहे ना. बाबू तू ना वीर. तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ श्रेयू. परी इकडे परी. एकाने टाळी दिली, एकाने असं केलं. असं करायचं होतं आता. पण फास्ट आहे आता, ते पटकन होतंय. रेडी? लपना दोघं मध्ये मध्ये येऊन उभे राहा. मग फास्ट पण कसं यायचं एवढं लांबून? पळत येऊ का? प्ले बोला, प्ले बोला. थोडं मागे सरका ना. 1 2 3 स्टार्ट बोला. 1 2 3 स्टार्ट. अरे ते दोन. वा 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 वा. म्हणून मध्ये जाऊन काढा. थांबा थांबा थांबा, त्याला सांगते. असं यायचं. तू जरा मागे जाशील का? थोडी इकडे त्याच्या मोबाईल. ऑल क्रेडिट गोज टू मिस स्नेहल उगल मुगले. आणि सूप हे काय सांग? काय असेल म्हणजे? काय सांग ना, काय काय खात? काय काय हे सुकट आहे, हे पॉपलेट आहे, एक रस्सा आहे, सोलकढी. नाही नाही, ती सोलकढी आहे. सोलकढी. हा तांबडा रस्सा तिकडे आणि हे कोळंबी थाळी. कोळंबी. हे तांदळाची भाकर दिली. तांदळाची भाकर, चपाती, तांदळाची पापड भाकर असते. सुरमई फ्राय. आणि इकडे सुरमई फ्राय. वा. आणि आमच्या 3 व्हेज थाळ्या येणार आहे अजून. हे 3 आणि व्हेजिटेरियन आमची माणसं खूप आहे. इच्छा होती की मला बोलू द्या ना बाबा, मला बोलू द्या. आमची ना खूप इच्छा होती की असे ना कोकणातलं नॉनव्हेज खायची, आणि आज ती पूर्ण झालेली आहे. ती फक्त स्नेहलमुळे. थँक्यू स्नेहल.
आता आम्ही खाणार, आता आम्ही पोटभर खाणार. तोपर्यंत बाय. तेच म्हटलं. दादा तर एकदम खुश झाले. कसं बाबा, कसं कसं सूप. वा, झालं ना तुमचं, पोट भरलं ना. धुवा हात आता. वीर काय खातो बाळा तू? वा, सुख, स्वर्ग सुख ना. यांचं ऐकलं ते बरं झालं. मग तुम्हाला गणपती बाप्पा. हे जे काही सुख आहे अरे बोला हे ना फक्त कोकणातच. बाबा. आणि हे किती मोठे आहेत मोदक, आपले घरचे छोटे असतात. बाबा वा वा वा. गुतल खाली वाका, थोडे खाली वाका, गुतल. येते घे ना. असं बघायचं, असं उभं. इकडे छान मस्त आता बर्थडेचं डेकोरेशन झालेलं आहे. जेवण करून आलोय, आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. आणि वा, मस्त गाणे लागलेत. आणि इकडे नजारा बघा, बाजूला स्विमिंग पूल, गाणे लागलेत मस्त जुनी गाणे इकडे. आणि इकडे आमची बर्थडे गर्ल. चलो. ऐसा लगे जैसे कि तू हंस के है कोई पिएगा ये शाम मस्तानी, मदहोश किए जा मुझे डोर कोई खींचे तेरी ओर.